वडाळ्यातल्या वॉर्ड 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे, कारण भाजप बंडखोरी शमवण्यात नेत्यांना अपयश आलेले आहे। आमदार कालिदास कोळंबकर यांचे पीए संदीप पानसंडे यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेले गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम आहेत। मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांची भेट घेऊनही धुमाळे यांनी माघार घेण्यास नकार दिलाय। ते सध्या अज्ञात स्थळी रवाना झालेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, केवळ वॉर्ड क्रमांक 200 नाही तर मुंबईतही अनेक ठिकाणी भाजपला या बंडखोरांना थंड करताना नाकीनऊ येताना दिसते। स्वना, नक्कीच भाजपच्या बंडखोरांना शांत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर आहे ते प्रयत्न सुरू आहेत। मात्र काही ठिकाणी बंडखोर ऐकण्यासाठी तयार नसल्याचं देखील दिसून येताना पाहायला मिळत आहे। खरं तर उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, तर काही बंडखोर आहे ते गायब झाल्याचं देखील सांगतात, नॉट रिचेबल झालेलं दिसून येतं। त्यामुळे भाजपची ही डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे। कालच खरं तर आशिष शेलार असतील, अमित साटम असतील यांनी बंडखोरांचे प्रयत्न आहेत ते सुरू केलेले आहेत। मात्र 200 नंबरचे जे बंडखोरी केलेली आहे गजेंद्र धुमाळे हे देखील गायब झाल्याचं सध्या सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की त्यांना देखील आहे ते उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत, मात्र ते होताना दिसून येत नाहीये। ठीक, गणेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर वॉर्ड क्रमांक 200 मध्ये ही बंडखोरी शमवण्यात अजून तरी भाजपला यश आलेलं नाही। गजेंद्र धुमाळे हे आता अज्ञात स्थळी रवाना झालेत।